आदरणीय व्यासपीठ भाऊंच्या शतकोत्तर 3ऱ्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणी जागृत करण्यासाठी भेटलेले आपण सर्व मान्यवर, आतापर्यंत इथं आपल्या समोर उपस्थित असलेल्या बाईच्या सहधर्मचारिणी बाई, सर्वांना मनपूर्वक नमस्कार. मोहोळमध्ये येण्यापूर्वी बाईंचा आणि माझा काही वैयक्तिक परिचय होता. मोहोळमध्ये आल्यानंतर सुद्धा मला वाटतं माझ्या दवाखान्याची आमंत्रणाची पत्रिका मी बापूंना दिली. बापू त्यावेळी 20वा वर्ग होता. आमचं हॉस्पिटल त्यावेळी छोटं होतं, सुरू झालं, जाऊन येऊन करायचो आम्ही. एके दिवशी सुरू करून असताना एक 10-15 दिवस झाले असतील फार तर. वॉकिंगला जाण्यासाठी आम्ही संध्याकाळी 6 वाजता हॉस्पिटल सोडलं. हॉस्पिटल नव्हतं, दवाखाना होता, त्यामुळे इंडोर पेशंट्स कुणी नसायचे. थोड्या वेळानंतर मोहोळमध्ये एक सद्गृहस्थ आले आणि डॉक्टर नाही असं म्हटल्यानंतर त्यांचा पारा परत चढला आणि आमचा जो तिथला काम करणारा माणूस होता, तो दवाखाना बंद करायला लागला होता. त्याला म्हटलं की डॉक्टरना सांग रात्री 8, 8:30, 9 पर्यंत इथं थांबायला पाहिजे, पेशंटची गैरसोय नाही व्हायला पाहिजे. आणि असा परत दवाखाना बंद झालेला दिसला तर दवाखान्याला उलटी चप्पल टाकली. सुरू करून पहिले फार तर 8-10 दिवस झालेले, तो मुलगा पण नवीन होता. मी स्वतः 30-32 वर्षाचा, तो मुलगा तर अगदी 15-16 वर्षाचा. घाबरून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आल्या मी त्यांना असं झालं म्हणून सांगितलं. आता अशा परिस्थितीत करणार काय? काहीच करता येण्यासारखं नव्हतं. तर आमचा दवाखाना सुरू झाला. हे शटर उघडलं, आम्ही काम करायला सुरुवात केली आणि भाऊ फाटे तिथं आले. मला येऊन मला म्हणते मी भाऊ फाटे, भाई फाटे इथं असतो मोहोळमध्ये. ते विसावा आणि लोकसेवा माझी मुलं चालवतात. मी पण नमस्कार केला, म्हणजे चहा घेणार का नको, म्हणजे आता काय नको. आणि त्याच्यानंतर माझ्या शेजारी पंढरपूर म्हणून काय होते, ते भलं मोठं लिंबाचं झाड होतं आणि त्याला सावली होती. तर भाऊनी सावलीत खुर्ची टाकली आणि भाऊ त्या खुर्चीवर बसून राहिले आणि जवळजवळ दुपारी 1-1:30 पर्यंत ते तिथं बसलेले होते. नंतर त्यांच्या उद्योगाला निघून गेले. हा उपक्रम त्यांनी जवळजवळ नंतर 5-6 दिवस केला. त्यावेळी कळलं नाही आम्हाला हे काय आहे म्हणून. प्रत्येक वेळी आम्ही आपलं भाऊ या दवाखान्यात आपलं चहा कॉफी काही घेणार का? नाही, ठीक आहे डॉक्टर साहेब, मला इथं संपर्काला बरं पडतं. 8-10 दिवसांनी त्यांचा हा उपक्रम थांबला. त्यानंतर काही दिवसांनी मला असं कळलं की ज्या संध्याकाळी आमच्या हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार झाला होता, तो भाऊंच्या कानावर गेला होता. आणि त्या संध्याकाळी भाऊ त्या सद्गृहस्थाच्या घरी गेले होते. घरी जाऊन त्या माणसाला त्यांनी सांगितलं की बाबा तू हे आज संध्याकाळी तू हे केलंस हे माझ्या कानावर आलंय. ठीक आहे म्हणले, एक लक्षात घे, आपल्या गावात एफडी झालेले नवरा बायको येत आहे, हे इथं टिकवून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. त्या दोघांना त्यांचं पोट भरायला हजारो गावं रिकामी आहेत. गावात त्रास झाला आणि ते इथून निघून गेले आणि असे आलेले एफडी डॉक्टर गावातून निघून गेले, अशी जर आपल्या गावाची कीर्ती पसरली तर पुन्हा 10-20 वर्ष तरी इथं कोणी चांगले डॉक्टर येतील असं मला वाटत. गावाबद्दलचं प्रेम, आमच्याबद्दलचं प्रेम,
गावाचं काहीतरी चांगलं व्हावं आणि एखादं होतकरू माणसाला उपयोग व्हावा, ह्या दृष्टीने भाऊनी घेतलेली पावलं खूप महत्वाची होती. आणि असा मोठा आधार त्यांचा आम्हाला सतत लाभला. भाऊंच्या नंतर त्यांच्या सुपुत्रांनी, आता त्यांच्या नातवंडांनी तोच आम्हाला आधार दिलेला आहे. भाऊनी सगळ्यात मोठं आणखीन एक काम केलं म्हणजे ते आणि आमचे जे हॉस्पिटल होते ते अतिशय, म्हणजे आज जर तुम्ही ते बघितलं तर तुम्ही म्हणाले काय हॉस्पिटल आहे का, इथं झोपडपट्टी आहे. पण अशा स्थितीत सुद्धा भाऊनी त्यांच्या मुलींच्या डिलिव्हरी, त्यांच्या सुनांची, कुटुंबियांची ऑपरेशन्स आवर्जून आमच्या हॉस्पिटल डिलिव्हरी केली. आणि हे जर मानसिक आधार आणि मानसिक बळ त्यांनी आम्हाला दिलं. आणि लोकांच्या मध्ये ही जी, अरे भाईफाटे तिथं जातात, भाईफाटेची घरचे तिथं जातात, म्हणजे खरंच हे डॉक्टर चांगले असतील असं म्हणून आम्हाला इथं स्थिरावायला त्यांची जी मदत झाली ती खरंच अविस्मरणीय आहे. आणि ती खरंच कुठल्याही गावातील होतकरू व्यावसायिकाला अतिशय महत्वाची आहे. आणि आज जवळजवळ 40 वर्ष झाली तरी सुद्धा आमच्या मनात ही स्मृती गेलेली नाहीये. त्यानंतर मग थोडासा परिचय वाढत गेला. माझ्या वडिलांची 75 होती, ती मोडलीला होती, कारण आमचं मूळ घर मोडलं. तर वेळात वेळ काढून भाऊ मुद्दाम तिथपर्यंत आले, माझ्या वडिलांना भेटले, वडिलांशी बोलले, वडिलांजवळ आमचं दोघांचं कौतुक केलं. आणि कुठल्याही वडिलांना, पित्याला आपल्या मुलाचं, सुनेचं कौतुक ऐकायला आवडतंच. त्यामुळे माझे वडील पण खूप भारावून गेले. आणि असा तो जो आमच्या दोन्ही कुटुंबाचा एकमेकाचा प्रेमाचा प्रवास सुरू झाला तो आजतागत चालू आहे. आणि आमच्या आयुष्यातलं हे सर्वात मोठं ठेव आहे